माझ्या मागे आता बघू शकता पूर्ण टाउनशिप आहे. जर तुम्ही पूर्णपणे बघू शकत असाल तर पूर्ण ही टाउनशिप आहे. आणि जे लांब तिकडे मेन कमान दिसते स्वरा बाल्कनीत उभी आहे आणि बाल्कनीचा स्पेस पण चांगला आहे. तर आपण आधी बाहेर बघूया. तर बाहेरचं दृश्य बघा किती छान पूर्णपणे. हा 4-4:30चा उजेड आहे. हा आता हॉलमध्ये. हॉलचा एरिया काय असेल मॅडम? हा 9x15चा हॉल आहे सर आपला. त्याची कार्पेट बोर्ड इथे तुम्हाला ड्राय एरिया भेटतो. म्हणजे ड्राय एरिया पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे. ते फ्रीज सेट करायचं, इथे फ्रीज सेट करू शकता. प्लस इकडे विंडो दिलेली आहे म्हणजे किचनला पण तुम्हाला पूर्णपणे उजेड असणार. ते बघा आता पण कोणती लाईट फिटिंग नाही आहे पण बऱ्यापैकी उजेड आहे. आणि एल शेपमध्ये तर मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. खाली पण मोठी स्पेशियस जागा आहे. नमस्कार मित्रांनो, मी हरीश बाने. HB संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. दिवाळीत एक रामेश्वर पार्कमध्ये आपण ऑफर ठेवलेली आणि ऑफरला खूप धमाकेदार रिस्पॉन्स भेटला. त्याच निमित्ताने सरांनी असं ठरवलं आहे, रामेश्वरचे जे ओनर आहेत त्यांनी असं ठरवलं आहे की हीच जी ऑफर आहे ती पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा रामेश्वर पार्कमध्ये आलो आहे. त्याबरोबर सेल्स पर्सन आहे पिंकी सिंग म्हणून. पुन्हा एकदा मी रामेश्वर पार्कमध्ये आलो आहे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण रामेश्वर पार्कची माहिती आपल्याला देणार आहे. आणि दिव्यामध्ये कशा प्रकारे हा एवढा मोठा टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला आज इकडे पिंकी सिंगजी आपल्याला एक्सप्लेन करणार आहेत. तर पिंकी सिंगकडूनच आपण प्रोजेक्ट की माहिती घेऊन गया. तो मैम कैसा रहेगा प्रोजेक्ट, क्या रहेगा, क्या क्या फैसिलिटी रहेगा, कैसे है? अपना जो ये प्रोजेक्ट है ये अपना G+7 का है सर. ये अपना पूरा 16 बिल्डिंग का आप देख सकते हो टाउनशिप है. इसमें आपको फ्री पार्किंग रहेगा, स्टिल पार्किंग रहेगा, प्लस अपना आपको एमिनिटीज में इसमें इंडोर गेम रहेगा बच्चों के लिए और एक छोटा इंडोर जिम रहेगा. अच्छा, कुछ ब्रोशर्स वगैरह है जैसे हम लोग हे बघा आता हे इकडे ब्रोशर आहे. मॅडम ते आहेत ना थोडं आपल्याला हिंदी आहेत पण आपण ट्राय करूया त्यांच्याशी मराठीत बोलूया. मॅडम आपण मराठीत माहिती देऊ शकता का? कारण की मराठी प्रेक्षकांना तसं. हा तर मॅडम कसं असेल प्रोजेक्टची माहिती? हां, प्रोजेक्टची माहिती असं आहे सर, आपल्याकडे जे 1 BHK आहे आपल्याकडे सध्या 28.5 पर्यंत स्टार्टिंग प्राइस आहे नॉर्मल 1 BHK. जर आपले जे लोक आहेत ते जर मास्टर बेडरूम बघत असेल तर आपल्याकडे 34 पर्यंत आहे बजेटमध्ये. 34 lakhs पर्यंत. काय एरिया असेल? एरिया सर आपला नॉर्मल 570 आहे, 571 आहे, 576 आहे आणि मास्टर बेडरूम मध्ये आपल्याकडे 664चा कार्पेट आहे, 472चा. अच्छा, थोडे मोठे एरिया. मोठे एरिया पण आहेत आपल्याकडे. ओके. आणि कसं असेल फ्लोर प्लॅन वगैरे? फ्लोर प्लॅन आपला हा G+7चा आहे. ओके. A1 आणि A2. ओके. A1 मध्ये आपला टोटल 9 फ्लॅट्स आहे. ओके. याच्यामध्ये नॉर्मल आणि मास्टर बेडरूम दोन्ही 9 मतलब पर फ्लोरवर 9 फ्लॅट आहे. ओके. आणि हा आपला A2 आहे. A2 मध्ये आपला एक फ्लोअरला 6 फ्लॅट्स आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे मास्टर बेडरूम पण अवेलेबल आहे आणि नॉर्मल 1 BHK पण अवेलेबल आहे. म्हणजे आता आपण A1 A2 साठी हे सर. तर मित्रांनो बघा नॉर्मल आता A1 A2 साठी आपण हे जे आत्ताची जी माहिती आहे ती आपल्याला देतोय. रामेश्वर पार्क हा मोठा टाउनशिप आहे दिव्यामध्ये जर बघाल तर. आणि त्याच्यामध्ये A1 मध्ये 9 फ्लोअरला 9 फ्लॅट आहेत, A2 मध्ये 6 आहेत. तर जसं तुम्हाला 1 BHK नॉर्मल घ्यायचं असेल मास्टर बेडरूममध्ये तसं असेल तर 1 BHK नॉर्मलची प्राइस काय म्हणालात आपण? आपल्याकडे सर 30 पर्यंत आहेत आणि 28.5 सध्या आपला ऑफर आहे. ऑफर बघा आता ऑफरमध्ये जर घेताय, हा व्हिडिओ बघून येत आहे, व्हिडिओचे हे सांगताय तर तुम्हाला 28 पर्यंत ऑफरमध्ये भेटणार आहे 1 BHK नॉर्मल. आणि मास्टर जर घेताय तर 34 पर्यंत असं असेल. तर हे बघा अशा प्रकारे फ्लोअर प्लॅन आहे. तर नक्कीच जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल ना तेव्हा तुम्ही फ्लोअर प्लॅन वगैरे हे बघू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जे नॉर्मल अम्युनिटीज आहेत, बेसिक अम्युनिटीज आहेत ते पूर्ण भेटतात तुम्हाला. आणि दिव्याची डेव्हलपमेंट खूप झपाट्याने होते आजच्या डेटला. कारण की जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनाऊन्स पण केलं आहे की दिवा आता इकडे तिसरी मुंबई म्हणून दिव्या साईडला आता बघितलं जातं आहे. तसंच आता इकडे जे नवीन दिवाबाबा पाटीलचं जे आता एअरपोर्ट आहे ते पण आपल्याला 25 ते 30 किलोमीटर इकडे आहे जवळ. तर तशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे प्राईम एरियामध्ये आहे. तर मॅडम इकडे यायचं असेल तर कसं यावं लागेल? स्टेशन पासून आपला 2.5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. शेअरिंग वगैरे दिवा स्टेशन. ओके. ₹100 शेअरिंग घेतो. जर लेडीज असेल तर 5 रुपीजनी बसने पोहोचू शकतात. नाकेवरती उतरून तिथून जरा 5 मिनिटाचा वॉकेबल आहे डिस्टन्स. आणि यायला 5 मिनिटं लागते कारण की आपला हा खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे. यायला 5 मिनिटं लागतात. ओके. आणि जर आता कस्टमरला घेण्यासाठी यायचं आहे, फ्लॅट बघायला यायचं तर तुमचा पिकअप अँड ड्रॉप पण आहे दिवा स्टेशन. तर त्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करावा लागेल? आम्हालाच कॉन्टॅक्ट करा. नंबर सांगाल का तुम्ही तुमचा?
7738491053. ओके. हा मॅडमचा नंबर देतो आहे. जर फ्लॅटची तुम्हाला इन्क्वायरी असेल आणि ह्याच्या पुढचं पण काही इन्फॉर्मेशन अशी असेल तर हा नंबर मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि इथे स्क्रीनवर पण देणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पण 1-2 नंबर देणार आहे. तर तुम्ही कॉल करून नक्कीच येऊ शकता. शनिवार रविवार थोडीशी गर्दी असू शकते, तर इतर दिवशी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती भेटू शकेल. तर आत्ता आपण फ्लोअर प्लॅन कसं आहे तुम्ही जेव्हा व्हिजिट करताना तुम्ही स्वतः बघू शकता. तर आपण ॲक्च्युअल जो फ्लॅट आहे, सॅम्पल फ्लॅट आहे, ते बघण्यासाठी जाऊया म्हणजे तुम्हाला जास्त कल्पना आहे याच्याबद्दल. तर मॅडम आपण सॅम्पल फ्लॅट बघू. हो हो आपण बघू. तर ॲक्च्युअल आता आपण जे आता कन्स्ट्रक्शन चालू आहे A1 A2 साठी चालू आहे. पण माझ्या मागे आता बघू शकता पूर्ण टाउनशिप आहे. जर तुम्ही पूर्णपणे बघू शकत असाल तर पूर्ण ही टाउनशिप आहे आणि जे लांब तिकडे मेन कमान दिसते मेन एंट्रन्स आहे. आणि आता माझ्या ह्या बाजूला बघू शकाल, ह्या साईडला बघताय तर हे गार्डन आहे छोटंसं. अशा प्रकारचे गार्डन प्रत्येक 2-2 बिल्डिंग मागे आहेत. आणि जो मेन आता प्रोजेक्ट चालू आहे ज्याच्यासाठी आता नेक्स्ट A1 A2चं चालू आहे तर इथे आपल्याला बघायचं आहे. तर आज स्वरा आली आहे सोबत आणि तिची पण आपण थोडंफार बघूया व्हिडिओमध्ये जर हे होत असेल तर. ॲक्च्युअल फ्लॅट कसा आहे बघूया. मित्रांनो आलो आहे आपण सॅम्पल फ्लॅटवर. आता मी A1मध्ये आहे. जसं मी मगाशी सांगितलेलं ऑफिसमध्ये तुम्हाला A1मध्ये एक पूर्ण फ्लोअरवर 9 फ्लॅट्स आहेत. तर आता मी एंट्री केली आहे. जर सॅम्पल फ्लॅटमध्ये आहे. जर बाहेर बघताय आता बऱ्यापैकी काम बाकी आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला लॉबी असेल. तर इकडे एकूण 9 फ्लॅट्स आहेत. तर आपण एंट्री करूया. हा बघा हा रूम आहे. तर आता काहीतरी 4:30-4:30 वाजता आहेत. उजेड बऱ्यापैकी आहे, समोरूनच आहे. स्वरा बाल्कनीत उभी आहे आणि बाल्कनीचा स्पेस पण चांगला आहे. तर आपण आधी बाहेर बघूया. तर बाहेरचं दृश्य बघा किती छान वाटतं आहे. आता मी कॅमेरा फिरवतो आतमध्ये. हे आता कसली लाईट फिटिंग नाही आहे, काय नाही आहे आणि उजेड पूर्णपणे हा 4-4:30चा उजेड आहे. हा आता हॉलमध्ये. हॉलचा एरिया काय असेल मॅडम? हा 9x15चा हॉल आहे सर आपला. याची कार्पेट बोर्ड 72 आहे. आणि हे जे तुम्ही बघता ना तिथून आपल्या प्रोजेक्टची रोड जाणार आहे. अच्छा हा जो 45 मीटरचा. हो ओके. आता हा जो समोर हे बघताय ओपन व्ह्यूच राहणार आहे कारण की इथून रोड जाणार आहे. तर अशा प्रकारे आहे. हा मास्टर बेडरूम आहे की काय? हा मास्टर बेडरूम आहे. याची काय कॉस्टिंग जाणार आहे आपल्याला? हा आपला 34-50 पर्यंत जाणार. 34,50,000. हो. तर बघा हा हॉल बघितला आपण. हा बेडरूम आहे 6x10चा. हा बेडरूम आहे. बाल्कनी दिली आहे. बेडरूमला पण बाल्कनी आहे. तर बघाल तर एकाच बाजूने आहे. तर बाल्कनीला सेम उजेड आहे, सेम दिशेला आहे. त्यामुळे सेम उजेड आहे आणि सेम तुम्हाला समोरच बघायला भेटणार आहे. अशा प्रकारे हे बघा उजेड बघाल तर सेम आहे. आता हा बेडरूममध्ये आहोत आपण. तर 10x10चा हा बेडरूम आहे म्हणतात. अशा बऱ्या कसली लाईट वगैरे फिटिंग केलेली नाही आहे. काय म्हणताय मॅडम? क्वालिटी वगैरे फिनिशिंग वगैरे प्लास्टिक पेंटची आहे. अच्छा. हे जे तुम्हाला वॉल वगैरे क्वालिटी दिलेली आहे ही प्लॅस्टिक पेंट दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला काही जे घर घेतल्यानंतर आहे सुपिरियर क्वालिटीचा बेड आहे. त्याच्यामध्ये मास्टर बेडरूम असल्या कारणाने इकडे तुम्हाला वॉशरूम भेटते तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे असेल. प्लस इकडे हे बघा इथे तुम्हाला ड्राय एरिया भेटतो. म्हणजे ड्राय एरिया पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे बघा. अशा प्रकारे ड्राय एरिया आहे. तर हा मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला इकडे मस्त ड्राय एरिया पण भेटतोय. म्हणजे तुम्हाला वॉशिंग मशीन वगैरे व्यवस्थित फिट होईल एवढी जागा तुम्हाला स्पेशियल जागा दिलेली आहे मास्टर बेडरूममध्ये. तर आता बघूया आपण किचनकडे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन पण L शेपमध्ये आहे. म्हणजे मोठा प्लॅटफॉर्म आहे. प्लस इथे जागा आहे. इथे फ्रीज वगैरेसाठी जागा आहे. प्लस इकडे एक कॉर्नर आहे. इथे फ्रीज सेट करायचं, इथे फ्रीज सेट करू शकता. प्लस इकडे विंडो दिलेली आहे. म्हणजे किचनला पण तुम्हाला पूर्णपणे उजेड असणार आहे. ते बघा आता पण कोणती लाईट फिटिंग नाही आहे पण बऱ्यापैकी उजेड आहे. आणि L शेपमध्ये आहे तर मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. खाली पण मोठी स्पेशियस जागा आहे. तर अशा प्रकारे आहे किचन. तर आपण हॉल बघितला, बेडरूम बघितला, किचन बघितला. आता त्याच्याबरोबर इकडे आहे हे वॉशरूम आहे आणि इकडे स्टोरेज आहे. हे बघा स्टोरेज पण टाकी वगैरे पाण्याचं स्टोरेज करायचं आहे तर त्याने पण करू शकता. तर अशा प्रकारे आजचा रूम होता. अशा प्रकारे मॅडम काय फ्लोर राईज वगैरे असेल का वरच्या फ्लोअरला वगैरे? फ्लोर राईज सगळ्या ह्याचं सेम असेल कोणत्या पण फ्लोअरला फ्लोर राईज वगैरे. आणि कधीपर्यंत असेल याचं पोझिशन?
याचं पोझिशन सर तुम्हाला जून जुलैपर्यंत भेटेल. जून जुलैपर्यंत येणाऱ्या 2026 जून जुलैपर्यंत भेटेल. इकडे यायचं असेल तर ॲड्रेस एकदा पुन्हा एकदा सांगाल का तुम्ही? हो, इकडे यायचं असेल तर खर्डी रोड DY स्टेशन ईस्टला उतरायचं, तिथून शेअरिंग रिक्षा भेटतं. खर्डी नाकाला जर वॉकिंग यायचं तर खर्डी नाकाला उतरायचं, तिथून जर 5 मिनिटं तुम्हाला वॉकिंग जाते. अच्छा. आणि मॅडम पुन्हा एकदा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? हो, 7738491053. ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता आजचा हा प्रोजेक्ट रामेश्वर पार्कचा. नक्कीच प्रोजेक्ट खूप चांगला आहे आणि चांगल्या आवारात आहे. दिवा खूप झपाट्याने बदलत आहे. एक वेळ अशी येईल की त्यावेळेला रूम घेतला पाहिजे होता असं नक्कीच तुम्हाला वाटेल. तर हीच ती संधी आहे. एकदा या, बघा, आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच हा रूम तुम्ही घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता आजचा हा जो फ्लॅट आहे पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण हे जे व्हिडिओ बनवतोय ना ते फक्त माहिती खातीर बनवतोय. तर ह्याच्यात आपल्या कसल्याही प्रकारचा किंवा कसल्याही प्रकारचा पर्सेंटेज किंवा असं काही नाही आहे बिल्डरबरोबर. तर आपल्याला नक्कीच एकदा व्हिजिट करा. चांगले चांगले प्रोजेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही स्वतः या, स्वतः व्हिजिट करा. तुम्हाला जर आवडत असेल, पटत असेल तरच घ्या. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन.